मित्रांनो नमस्कार. मोदी आणि अमित शहाचा भारतीय जनता पक्ष हा नेहमी 365 दिवस आणि दिवसाचे 24 तास हा निवडणूक मोडमध्ये असतो, इलेक्शन मोडमध्ये असतो. त्यामुळे देशभरातील आज त्यांच्याबद्दल किती अस्वस्थता असली तरी मजबूत अशा संघटन शक्तीवर व सक्षम अशा भूतरचनेवर त्यांनी मागील काळात देखील विजय मिळवलेला आहे आणि पुढच्या काळात देखील ते विजय मिळवू शकतात. त्यामुळे एनडीए आघाडीला म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या आघाडीला लोकसभेच्या निवडणुकीत पराभव करता येईल ह्या भ्रमात राहणे किंबहुना गाफील राहणे ही चूक ठरणार आहे. नुकत्याच झालेल्या 4 राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष हा पराभूत होईल असे अंदाज हे वर्तवले जात होते. तरी 4 पैकी 3 राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाने निर्विवाद यश मिळवलं, निर्विवाद विजय मिळवला. हे मात्र नाकारून चालणार नाही. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेनंतर देखील काँग्रेस पक्ष हा ऊर्जित अवस्थेमध्ये येण्यास तयार नाही. मल्लिकार्जुन खरगेंच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतरही काँग्रेस पक्षामध्ये राजी नाराजीचे सूर हे चालूच आहेत. इंडिया आघाडीचे जागा वाटप झाल्याचं सांगितले जात असते तरी अजूनही प्रकाश आंबेडकरांची धुसफूस चालू आहे. जागा वाटपामध्ये प्रकाश आंबेडकर हे काही नाराज असल्याच्या चर्चा आणि बातम्या हा व्हिडिओ बनवत असताना आजही समोर आलेले आहेत. प्रकाश आंबेडकर जर महाविकास आघाडीच्या बरोबर नसतील तर त्याचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला होईल. कारण गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षांच्या 9 जागा ह्या प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे त्यातील असलेल्या मतविभागणीमुळे काँग्रेसच्या जागा ह्या पडलेल्या होत्या. हे मात्र आपण लक्षात घेण्याची गरज आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना हलक्यात घेण्याची या ठिकाणी अजिबात आवश्यकता नाही. प्रकाश आंबेडकरांना जर इंडिया आघाडीमध्ये पर्यायाने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीमध्ये घेतले तर त्यामध्ये महाविकास आघाडीचं हे हित सामावलेले असणार आहेत. मला तर कधी कधी असं वाटतं की विरोधी पक्षामध्ये काम करणारे नाना पटोले आणि प्रकाश आंबेडकर हे विरोधी पक्षामध्ये राहून भारतीय जनता पक्षाचंच काम करत आहेत की काय अशी पुसटची शंका ही आल्याशिवाय राहत नाहीत. कारण नाना पटोलेंनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ज्या घडामोडी झाल्या त्या घडामोडी ह्या भारतीय जनता पक्षाला पूरक आणि पोषक ह्या ठरलेल्या होत्या. आणि प्रकाश आंबेडकरांची आजची या लोकसभेच्या जागा वाटपाची भूमिका ही मात्र अवाजवी स्वरूपात आणि ताणून घेतल्याच्या आडमुठ्या भूमिकेतून ते भारतीय जनता पक्षाला कळत नकळत मदत करण्याची भूमिका ही त्यांनी ठेवलेली आहे की काय अशी देखील पुसटची शंका ही निर्माण झाल्याशिवाय राहत नाहीत. प्रकाश आंबेडकरांच्या असलेल्या धरसोडपणाच्या वृत्तीमुळे, प्रकाश आंबेडकरांच्या असलेल्या ताठर भूमिकेमुळे महाविकास आघाडीच्या ऐक्याला बाधा येऊन भारतीय जनता पक्षाला पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्याची मात्र अप्रत्यक्षरित्या ही मदत झाल्याशिवाय राहणार नाहीत. किंबहुना भारतीय जनता पक्षाचा रथ हा प्रकाश आंबेडकरांच्या आडमुठे भूमिकेमुळे तो चौफेर असा उधळू शकतो. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी आहे. आजही प्रकाश आंबेडकरांची निर्विवाद अशी त्यांच्या मतांची टक्केवारी महाराष्ट्रामध्ये आहेत. साधारण 6% मतं ही प्रकाश आंबेडकरांच्या वाट्याला येतात. ती अगदी फिक्स आहेत. स्वतंत्र निवडणूक लढून देखील वंचित बहुजन आघाडीला लोकसभेच्या जागांमध्ये एकही जागा मिळण्याची सुतरामही शक्यता नाही. मात्र अनेक ठिकाणी निवडणूक निकाल बदलवण्याची क्षमता ही वंचित आघाडीच्या नेतृत्वामध्ये आहेत. पर्यायाने वंचित आघाडीमध्ये ती ताकद मात्र निश्चितपणाने आहेत. पण आंबेडकरांनी मात्र आता जास्त ताणून घेण्याची आवश्यकता नाही. ताणलं तर तुटतं. आणि दुसरीकडे प्रादेशिक पक्षांवर महाशक्तीचा दबाव हा वाढत आहे. आणि हा दबाव वाढत असताना त्यातून मागच्या काही काळांमध्ये जे पक्षांतर झालेले आहेत त्यामध्ये 2 वेळेस मुख्यमंत्री राहिलेल्या अशोक चव्हाणांचं पक्षांतर, मिलिंद देवरांचं पक्षांतर आणि अनेक महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील, काही पंचायत समितीचे सभापती असतील, काही आजी माजी आमदार असतील, त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे. आणि हा प्रवेश घेत असताना त्यामध्ये मात्र राजकीय दबाव तंत्राचा जरी भाग असला तरी मात्र
पुढच्या राजकीय भवितव्याच्या असुरक्षितपणाच्या दृष्टिकोनातून हा पक्षांतराचा एपिसोड हा महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आणि अशोक चव्हाण हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहेत. आणि पुढचा जो पक्षांतराचा एपिसोड आहे तो एपिसोड मात्र मराठवाडा, विदर्भ आणि मुंबईतील मेगा स्वरूपातला एपिसोड हा बाकी आहेत. कारण तशा बातम्या, ऐकीव अशा बातम्या ह्या कानावर महाराष्ट्राच्या येत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या उमेदवारांची पहिली यादी ही जाहीर झालेली आहे. त्या यादीमध्ये जरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव नसलं तरी त्यातून मात्र विरोधकांनी फारसं हायसं वाटून घेण्याचं कारण नाही. कारण नितीन गडकरी हे कुठल्याही परिस्थितीमध्ये RSSच्या मुशीमध्ये तयार झाले असल्यामुळे ते विरोधी आघाडीला मदत करतील अशी आशा बाळगणं म्हणजे मूर्खाच्या नंदनवनात वावरण्यासारखं आहे. आणि आजही महाविकास आघाडीमध्ये जो जागा वाटपाचा घोळ चालू आहे तो घोळ मात्र संपण्याचं नाव काही घेता घेईना आणि विरोधकांमध्ये मात्र आउटगोईंग काही थांबायचं नाव घेईना. अशा विचित्र आणि विक्षिप्त अशा मानसिक अवस्थेमध्ये विरोधी आघाडीची नाव ही काही पैलतीरावर यायला तयार नसेल तर दुभंगलेल्या ऐक्याअभावी लोकसभा निवडणुकीतील निकाल हे काय लागेल हे मात्र वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. व्यवस्थापन शास्त्रातील एक नियम आहे, आपल्याला कोणत्या लढाया लढायच्या आहेत हे अगोदर आपण ठरवलं पाहिजे. चूज आवर बॅटल्स. यातील प्रत्येक लढाई ही प्राणपणाने, जीवाच्या आकांताने लढायची असते आणि काही लढाया ह्या लढल्याचं भासून त्या फक्त सोडून द्यायच्या असतात. आणि हे मात्र विरोधी गटातील काही मंडळी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढत असताना फक्त आपण भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढत आहोत असं दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न हा होताना या ठिकाणी दिसतो आहे. आणि तशी फार मोठी शंका महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळामध्ये ही निर्माण झालेली आहेत. आणि यातून जर मात्र विरोधी पक्षांमध्ये एकवटण्याची, विरोधी पक्षामध्ये एकजिनसीपणाची, एकजूटपणाची आणि असलेल्या हेतूच्या शुद्धतेबद्दल आणि प्रामाणिकपणाबद्दल जर शंका असेल तर पुढच्या लोकसभेच्या निवडणुका लढण्यामध्ये काही अर्थ हा उरणार नाहीत. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढण्यासाठी मजबूत असं संघटन आणि मजबूत अशी फळी ही विरोधकांना उभीच करावी लागेल. कारण आज येणारे सर्वेचे जे अंदाज आहेत ते अंदाज मात्र भले तंतोतंत लागू होणार नसले तरी मोदी सरकारचे आजवरचे ट्रॅक रेकॉर्ड हे शेतकरी विरोधी धोरणांनी भरलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठा गाजावाजा केलेल्या स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी म्हणजे 1.5 हमी भाव आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची जी भूमिका किंवा जे वचन भारतातील आणि महाराष्ट्रातील जनतेला दिले होतं त्या भूमिकेशी विसंगत अशी वर्तणूक पुढच्या काळामध्ये ही केंद्र सरकारने केलेली आहे. त्यातून सत्ताधारी पक्षाचा असलेला विसंगतपणा, सत्ताधारी पक्षाचा असलेला दांभिकपणा हा भारतातील जनतेसमोर, विशेषतः महाराष्ट्रातील जनतेसमोर आणि शेतकऱ्यांसमोर हा केंद्रातील सत्ताधारी पक्षाचं अपयश, शेतकऱ्यांच्या हमीभावासंदर्भात शेतकऱ्याच्या उत्पन्न खर्च अधिक 1.5 पट नफा याबाबत आलेला आहे. या बाजारो आणि सवंग लोकप्रियतेचा मुद्दा हा जर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने आणि देशभरातील इंडिया आघाडीने हा शेतकऱ्यांच्या समोर प्रभावीपणाने मांडला, किंबहुना शेतकऱ्यांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न अधिक जोरकसपणाने केला तर हा मुद्दा मात्र हा परिवर्तनाच्या दृष्टीने योग्य ठरेल, किंबहुना तो गेम चेंजर हा ठरू शकतो. कारण भारतीय जनता पक्ष तुम्हाला निवडणुकीमध्ये राम मंदिर दाखवल, तुम्ही मात्र त्यांना शेतकऱ्यांच्या आत्महत्या दाखवा, तुम्ही मात्र त्यांना महाराष्ट्रातील पडलेला दुष्काळ दाखवा, त्या दुष्काळामध्ये पिसलेली जनता त्यांना दाखवा. पण हे करत असताना प्रकाश आंबेडकरांनी मात्र महाविकास आघाडीला साथ दिली, प्रामाणिक हेतूने साथ दिली तर 35 ते 36 जागा ह्या इंडिया आघाडीला पर्यायाने महाविकास आघाडीला या महाराष्ट्रात मिळू शकतात तसे अंदाज येत आहेत. पण हे सर्व घडत असताना किंवा हे सर्व घडवण्याची प्रक्रिया पार पडत असताना महाविकास आघाडीला मात्र विसंवादाऐवजी सुसंवादाची गरज ही निर्माण करण्याची या ठिकाणी आहे. हे करत असताना महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी ही भारतीय राजकारणाचा आणि महाराष्ट्रातील राजकारणाचा मूड हा बदलू शकतो.
महाराष्ट्रात काल परवा अमित शहा येऊन गेले. अमित शहा येऊन गेले असताना देखील त्यांनी उद्धव ठाकरेंचा पक्ष, उद्धव ठाकरेंचं चिन्ह आणि उद्धव ठाकरेंचे आमदार घेतलेले असताना त्याही पेक्षा शरद पवारांचा पक्ष, शरद पवारांचं चिन्ह आणि शरद पवारांच्या असलेल्या आमदारांवर दरोडा दिवसाढवळ्या टाकलेला असताना देखील त्यांनी मात्र 84 वर्षाच्या शरद पवारांवर त्यांना आपल्या भाषणामध्ये जास्तीत जास्त वेळ ही टीका करण्यासाठी द्यावा लागला. यातच विरोधी आघाडीच्या बाबतीत म्हणजे महाविकास आघाडीच्या बाबतीत असलेली सक्षमतेची पावती मिळाल्याशिवाय ही राहत नाहीत. केवळ धर्म, मंदिर आणि मुस्लिम द्वेष करून आणि नेहरूंवर टीका करून नकारात्मक कार्यक्रमात आपण तरुण जाऊ आणि या धुंद मानसिकतेतून महाराष्ट्रातील मतदारांनी आपल्याला गृहीत धरलेले आहेत असा अर्थ जर अमित शहांनी लावला असेल किंवा असा समज अमित शहांनी करून घेतला असेल तर त्याला मात्र महाराष्ट्रातील सुज्ञ जनता ही मतपेटीतून उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत. कारण येणाऱ्या निवडणूक निकालाचे अंदाज हे तेच दर्शवतात. असो, मोदी शहांच्या 5वी सत्तेत देशातील अनेक राजकीय पक्षांची गलबत ही बुडालेली आहेत. काही गलबत ही गटांगळ्या खात आहेत. महाराष्ट्रातील व देशभरातील अनेक जणांनी वादळाची दिशा ओळखून या राजकीय कोलांटुड्या मारलेल्या आहेत आणि काही राजकीय कोलांटुड्या ह्या पुढच्या काळामध्ये अधिक मोठ्या प्रमाणावर होणार आहेत. त्यातून सत्ता पक्षाचं जॅकेट घातल्याने आता मात्र आपल्याला बुडण्याची भीती येणार नाहीत. पण इतरांनी जरी उड्या मारल्या असल्या तरी इंडिया आघाडीतील कॅप्टनला मात्र आपले जहाज सोडता येणार नाहीत. त्या इंडिया आघाडीच्या कॅप्टनचं नाव आहे शरदचंद्र पवार. पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एखादा सेनापती जर युद्धाला निघाला तर तो घरच्यांना सांगून निघायचा, आता आलो तर जिंकूनच येईल, नाहीतर वाट पाहू नका. अशी जिंकण्याची व एकवटण्याची उर्मी जर मनामध्ये दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगली तर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सक्षम असा पर्याय हा एनडीएच्या आघाडीच्या विरोधात म्हणजे मोदी सरकारच्या आघाडीच्या विरोधात हा उभा राहू शकतो. नाहीतर इंडिया आघाडीचा प्रवास पर्यायाने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा प्रवास हा राजकीय आडगळीच्या दिशेने होण्याचीच फार मोठी शक्यता आहे. त्यातून भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे नेते हे 400 पारच्या घोषणा करत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये 45+ जागा ह्या आम्ही घेणार आहोत असं जाहीरपणाने ते सांगत आहेत. जर विरोधी पक्षामध्ये एकवटण्याची प्रक्रिया पूर्णपणे राबवली नाही गेली तर मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाने 542 जागा देशभरातील त्या 500 जागा त्या जिंकू शकतात. किंबहुना महाराष्ट्रामध्ये 45 जागाच काय 48च्या 48 जागा ह्या भारतीय जनता पक्ष जिंकू शकता असं बिनधास्त असं वक्तव्य हे करून टाका. कारण मला आणि महाराष्ट्रातील जनतेला अजूनही वाटतं की विरोधी पक्षातील काही माणसं ही भारतीय जनता पक्षामध्ये छुप्या स्वरूपात वावरत आहेत आणि तेच विरोधी पक्षामध्ये असलेले भारतीय जनता पक्षाचे कमळधारी माणसं हे मात्र विरोधी ऐक्याला सुरुंग लावण्याचं काम करत आहेत. हा व्हिडिओ मी आज आणि आता बनवत असताना प्रकाश आंबेडकरांची भूमिका अजूनही संदिग्ध स्वरूपात आहेत. त्यातून मात्र भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा सत्तेचं दालन 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे खुलं होईल अशी स्थिती आणि अशीच परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ही निर्माण झालेली आहेत. बघूया पुढच्या काळामध्ये इंडिया आघाडी ही किती सक्षमतेने ही भारतीय जनता पक्षाच्या पाशवी आणि आसुरी शक्तीच्या विरोधात ही एकवटते. त्यातच उद्याच्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणूक निकालाचा अर्थ हा या ठिकाणी दडलेला आहे. तुर्तास येथेच थांबतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नव्या विषयांसह. धन्यवाद.